मला या निमित्ताने सांगायचं होतं, मला खूप आनंद होतो आहे की माझ्या रूपाने आज मंडणगडला, माझ्या मंडणगड तालुक्याला न्याय मिळाला आहे. मला सर्वसाधारण म्हणजे ओपनची जागा असूनसुद्धा मला उमेदवारी दिली गेली आणि ही उमेदवारी देत असताना एक पुढील दृष्टिकोन नजरेसमोर ठेवण्यात आला. मला माझ्या मतदारसंघातील माझ्या मतदारांनी आणि माझ्या तालुक्यातील सर्व लोकांनी मला चांगल्या पद्धतीनं चांगल्या मताने निवडून दिलं. त्याबद्दल मी प्रथम मतदारांचे आभार मानते. आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे आपले पालकमंत्री माननीय उदयजी सामंतसाहेब, आपले गृहमंत्री आणि या महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि माझ्या तिन्ही तालुक्याचे स्फूर्तिस्थान, युवकांचं स्फूर्तिस्थान योगेशदादा कदम साहेब, त्याचप्रमाणे आमचे रामदासभाई कदम, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आम्ही कोकणचा म्हणतो, ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमचे रामदासभाई कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना खरोखर मला खूप आनंद होतो आणि त्यांनी माझा सन्मान केलेला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला न्याय मिळाला आहे आणि हा न्याय फक्त शिवसेनाच देऊ शकते. त्याचप्रमाणे किरण भैया सामंतसाहेब हे सुद्धा कायम आम्हाला मार्गदर्शक स्थानी आहेत आणि त्यांचा या विजयामध्ये आणि माझ्या यशामध्ये मोठा वाटा आहे असं मी म्हणेन. आणि मला जे पद मिळालं आहे, माझ्या मंडणगडचा जो सन्मान राहिला आहे, तो सन्मान असाच अबाधित ठेवण्याचं काम मी करेन. माझ्या कारकिर्दीमध्ये मला जी काही कारकीर्द मिळेल त्या कारकिर्दीमध्ये मी माझ्या तालुक्याचा आणि पूर्ण जिल्ह्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठीचा खूप प्रयत्न करेन. आणि दादा, पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब आणि रामदासभाई कदमसाहेब, किरण भैया सामंतसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी कायम काम करत राहीन. आणि